रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 456. राजा चाले तेथे वैभव सांगाते, हे काय लागते सांगावे त्या. कोणी कोणा येथे नमनी जे फुका, कृपे वीण एका देवाचिया. शृंगारिले नाही तगो येतवरी, उमटे लवकरी जैसे तैसे. तुका म्हणे घरी वसे नारायण, कृपेची ते खूण दिसो येते. राजा जिकडे जाईल तिकडे छत्र चामर रथ घोडे हत्ती सैन्य इत्यादी वैभव त्याच्या बरोबरच जात असते. मला देशांतराला जावयाचे आहे, तुम्ही माझे वैभव माझ्या बरोबर घेऊन येण्याची तयारी करा, असे त्या राजाला सांगावे लागत नाही. कारण राजसत्ता हातात असली म्हणजे या गोष्टी आपोआपच घडतात. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्ता संपत्ती विद्वत्ता आणि संतपणा यापैकी एखाद्या गुणामुळे किंवा विभूतिमत्वामुळे थोरपणा आलेला असतो आणि लोकही जेव्हा त्याचा थोरपणा मानतात तेव्हा त्याला कारण त्यांच्यावर देवाची कृपा असते असे मानलेच पाहिजे. कारण देवाच्या कृपेवाचून कोणीही कोणाचा थोरपणा फुकट मानित नाही. वर खोट्या ऐश्वर्याचा आव आणून जेव्हा स्वतःला भूषविलेले असते तेव्हा ते भूषण फार दिवस टिकत नाही. जसे मुळात असते तसे ते लवकरच उघडकीस येते. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थ दृष्टीने देवाच्या कृपेची आणखी एक महत्वाची खूण दिसून येते की हृदय मंदिरात नारायण राहतो आणि सर्व जग नारायण रूपाने साम्याला प्राप्त होते. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.